नमस्कार मित्रांनो, मी वंदना देशमुख, रिटायर्ड मिलिटरी स्कूल टीचर, सर्टिफाईड न्यूमरोलॉजिस्ट, रेकी प्रॅक्टिशनर अँड क्रिस्टल थेरपिस्ट. स्वागत करते तुमचं माझ्या अनाहता हिलिंग स्टुडिओ या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, बघता बघता आपला नवरात्रीचा 7वा दिवस आला आहे. आजच्या 7व्या दिवशीची जी माता पूजली जाते ती आहे माता कालरात्री. आजच्या या एपिसोडमध्ये आपण कालरात्री देवीची महती ऐकून घेणार आहोत. त्यांचं स्वरूप आपल्याला भयप्रद वाटत असलं तरीही ती भक्तांना भयापासून मुक्त करणारी, सुख, शांती आणि समृद्धी देणारी माता आहे. नाव फक्त कालरात्री आहे. आता ही जी कालरात्री आहे हिची पौराणिक कथा काय आहे हे आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. देव आणि दैत्य यांच्यातील युद्धामुळे सृष्टीत अराजकता पसरली होती. दैत्यांचा नाश करण्यासाठी माता आपलं भीषण स्वरूप धारण करून प्रकट झाले. तिच्या तेजाने दैत्य थरथर कापले. कालरात्री म्हणजे अंधकाराचा नाश करणारी देवी. ती महिषासुराच्या सैन्याचा आणि राक्षसांचा संहार करण्यासाठी प्रकट झाली. तिने आपल्या प्रचंड तेजाने आसुरांचा नाश करून धर्माचं रक्षण केलं. सृष्टीवरती शांतता पसरवली. म्हणून तिला शुभंकरी असंही म्हणतात, कारण तिचं भयप्रद रूप असूनही ती नेहमी शुभ फल देणारी आहे. मातेच्या स्वरूपाचं वर्णन करायला जर गेलं तर माता कालरात्रीचं स्वरूप अत्यंत प्रभावी आहे. तिचा वर्ण काळा आहे, केस विस्कटलेले आहेत, गळ्यात माळा आहे, ती चमकणारी आहे. तिच्या श्वासातून ज्वाळा निघतात. 3 डोळे आहेत जे भयंकर तेजाने चमकतात. म्हणजे संपूर्ण रूप पाहता ती काळी सावळी जरी असली, अंधारामध्ये प्रकट होणारी जरी असली तरी तिच्या तेजाने ती झळाळून निघते. त्या गाढ अंधारात प्रकाश निर्माण करते. तिचं वाहन आहे गाढव, जे साधेपणाचं प्रतीक मानलं जातं. 4 हातांपैकी 2 हात आशीर्वाद आणि वरद मुद्रेमध्ये आहेत, तर उर्वरित 2 हातात शस्त्र आहेत. हे स्वरूप आपल्याला सांगतं की अंधार कितीही प्रचंड असो, प्रकाशाचा एक किरण तो अंधार दूर करण्यासाठी पुरेसा आहे. तर अंधार फक्त प्राचीन काळीच नव्हता. आजच्या आपल्या आधुनिक जगामध्येही बऱ्याच प्रकारचा अंधार आपण अनुभवतो. तर आजच्या ज्या कालरात्र्या आहेत किंवा ज्या स्त्रिया आहेत त्याही असंच भयंकर रूप वेळोवेळी आपलं दाखवत असतात किंवा प्रकट करत असतात. भीती, नैराश्य, चिंता हा अंधार आपलं आयुष्य घेरतो. चुकीच्या सवयी, व्यसनं, राग, मत्सर हे सर्व नकारात्मक अंधारच आहेत. समाजातले दुष्कृत्य, हिंसा, अन्याय हे सर्व आजचे दैत्य आहेत. माता कालरात्री शिकवते की हा अंधार फक्त धैर्य, आत्मविश्वास आणि श्रद्धेनेच दूर करता येतो. जसं ती दैत्याचा नाश करते तसंच आपण आपल्या जीवनातील भीती, नकारात्मक विचार आणि वाईट सवयींचा नाश करू शकतो. कालरात्रीचं रूप स्त्रीच्या अपार शक्तीचं प्रतीक आहे. स्त्री दिसायला प्रेमळ आणि करुणामयी असते, पण अन्याय समोर आला की ती कालरात्री बनते. आई आपल्या मुलांसाठी कितीही प्रेमळ असली तरी धोका आला की ती वाघिणीसारखी लढते. समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी प्रत्येक स्त्री हीच कालरात्री असते. म्हणजेच स्त्री ही सृष्टीची जननी आहे आणि विनाशाची शक्तीही आहे. 7व्या दिवशी माता कालरात्रीला गुळाचा नैवेद्य अर्पण करून आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करण्याची प्रार्थना केल्या जाते. कालरात्रीचा मंत्र आहे ओम देवी कालरात्रे नमः. या मंत्राचा जप केल्याने मनातील भीती नाहीशी होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि जीवनात धैर्य व स्थैर्य निर्माण होतं. आता आपण बघूया की भारतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये कालरात्री ही कोणत्या कोणत्या नावाने प्रचलित आहे आणि तिला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारे तिची आराधना केली जाते. तर मित्रांनो, उत्तर भारतामध्ये सप्तमीलाच कालरात्रीची पूजा केली जाते आणि तिथे तिला महिषासूर मर्दिनी असं म्हटलं जाते. पश्चिम बंगालमध्ये कालरात्रीचा आशीर्वाद हा काही वेगळाच आहे. पश्चिम बंगालवरती कालरात्री देवीची विशेष कृपा आहे. पश्चिम बंगालमध्ये सप्तमीला किंवा दुर्गा सप्तमीलाच कालरात्रीची पूजा केल्या जाते. एका मोठ्या पेंडॉलमध्ये तिचं भव्य स्वरूप दाखवलं जातं आणि तिथे तिला चंडिका, चंडी या नावाने संबोधलं जातं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा सप्तमीला कालरात्रीचं स्वरूप मानलं जातं आणि कलिका असंही संबोधलं जातं. गुजरातमध्ये गरब्याच्या
गुजरातमध्ये दांडिया किंवा गरबा सप्तमीच्या दिवशी माता कालरात्रीच्या नावाने खेळला जातो. गुजरातमधले भक्त तिला अंबा मा किंवा काळी मा या नावाने जास्त ओळखतात. आसाममध्ये काळिका हे नाव प्रचलित आहे किंवा तारा देवी असं सुद्धा संबोधल्या जाते आणि तिला कामाख्य देवीचं स्वरूपही मानलं जाते. दक्षिण भारतामध्ये तिला काळीमा, भद्रकाली, चामुंडेश्वरी असं संबोधलं जातं. म्हैसूरच्या चामुंडी देवीला विशेष महत्त्व आहे. हिमाचल प्रदेशमध्ये महाशक्ती किंवा कलिका म्हणून कालरात्री प्रसिद्ध आहे. माता कालरात्रीला माझी प्रार्थना आहे की कालरात्रीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व भीती दूर होऊन प्रकाश, शांती आणि सुखाचं आगमन हो आणि हे नवरात्र तुम्हाला सुखसमृद्धीचं जावो. तुमच्या आयुष्यातील सर्व संकट कालरात्री माता दूर करो. जय माता दी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल. थँक्यू.